गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात हाताला फ्रॅक्चर झालेल्या चिमुरडीवर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्यासाठी रेफर करण्यात आल्याच्या प्रकारावरून आमदार राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातल्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला धारेवर धरत कानउघडणी केली। सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या या रुग्णालयात असे प्रकार घडता कामा नयेत असं सांगत वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा इशारा आमदार आवाडे यांनी दिला। आणि माझ्या पद्धतीनं मी लायसन्स सस्पेंड करायचे मी पत्र देणार आहे। मी क्लिअर सांगतो। हातकणंगले तालुक्यातल्या रुकडी इथली एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी पडल्यानं तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं। तिला तातडीनं तिच्या आईनं उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणलं। त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं आवश्यक उपचार न करता त्या मुलीला खासगी रुग्णालयाची चिठ्ठी देत त्या ठिकाणी उपचारासाठी जायला पाठवलं। त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता उपचारासाठी 10,000 रुपये खर्च येईल असं सांगण्यात आलं। घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं मुलीच्या आईनं थेट आमदार राहुल आवाडे यांची भेट घेत त्यांना घडल्या प्रकाराची माहिती देत मदतीची विनंती केली। आमदार आवाडे यांनी तातडीनं संबंधित प्रकरणाची माहिती घेत थेट रुग्णालय गाठलं। संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलवून घेत विचारणा करत चांगलीच कानउघडणी केली। हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी असून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर आवश्यक ते उपचार होणं गरजेचं असताना त्यांना बाहेर का पाठवलं जातं असा सवाल करत हे रुग्णालय खासगी रुग्णालयांची दुकानदारी चालवण्यासाठी नाही असं ठणकावलं। या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत आमदार आवाडे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा परवाना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी संजय केंगार, कपिल शेटके, सुखदेव माळकरी, रमेश पाटील आणि मिटू सुरवसे आदी उपस्थित होते। क्लिनिक चालवायला एखाद्या गोरगरीबाला ज्याला काय कळत नाही त्याला मला सुद्धा आश्चर्य वाटलं सर। मला सुद्धा आश्चर्य वाटलंय असं काय झालंय। ती मामी ऑफिसला बाहेर पडत होतो, ती ढसाढसा रडत होती। काय करणार मी? उलट आनंद होते की सोशलसाठी किती लोक येऊन भेटतायत आम्हाला। आत्ताच जर आलते ते पोलीस मित्र, त्याच्या अगोदर सिनियर सिटीजन कॅम्प घ्यायचे मॅडम, या साहेबांना बोलले मी काढा तुम्ही त्याच्यासाठी लेटेस्ट। ह्याचा विषय सांगा मला, मोहम्मद सांगू नका मला। ह्याचा विषय सांगा। माझं मी कुणावरती कारवाई करायची मी कारवाई करतो। मला डिटेल रिपोर्ट तुम्हाला इथं सगळीजण पत्रकार आहेत, तुम्ही सगळी नाव नंबर लिहून दिले सांगली त्या प्रायव्हेटला असं आपण डायरेक्ट हा केस घेऊन हा विषय घेऊन त्याच्या रिपोर्ट घेऊन कपिल माझं पत्र कव्हर कर। नाहीतरी आता आरोग्यमंत्री आपले इथलेच आहेत, त्यांना मी काय करायचं सांगतो। आणि माझ्या पद्धतीनं मी लायसन्स सस्पेंड करायचे मी पत्र देणार आहे। मी क्लिअर सांगतो। आणि त्या पद्धतीने तुमची पण शिफारस वरती डिपार्टमेंटला झाली। पालक यांच्या आरोग्य मंत्र्याला हे केस धरून